रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. वानवडीत एका तरुणाचा अमानुष छळ करून खून झालाय. आरोपींनी हा प्रकार लपवण्यासाठी अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र एका गुप्त फोनमुळे पोलिसांनी हा प्रकार उघड करत 4 सख्ख्या भावांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये गौरव माझी वय वर्ष 22, सचिन माझी वय वर्ष 23, मोनू माझी वय वर्ष 26 आणि बंटी माझी वय वर्ष 18, सर्व राहणार शंकरमठ, पॉवर सोसायटी, वैदुवाडी, हडपसर यांचा समावेश आहे. हे चौघेही भाऊ इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतात. तसेच त्यांच्या घरी कबुतराच्या ढाबळीही आहेत. घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव रुपेश धनराज शिंदे, वय वर्ष 19, राहणार मोशी असे असून तो शिक्षण घेत होता. या प्रकरणी त्याचे वडील धनराज शिंदे यांनी वानवडी ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बुधवारी दिनांक 18 मार्च रोजी पहाटे 2:30 ते 3च्या सुमारास रुपेश आणि त्यांचे मित्र अजय टिंगरेसह दुचाकीवरून मोशीकडे जात होता. हडपसरमधील शंकरमठ परिसरात ते लघुशंकेसाठी थांबले. जवळच्या कॅनॉल लगतच्या मोकळ्या जागेत ते गेले असता तेथील कबुतरांच्या पिंजऱ्याजवळ कुत्रे भुंकू लागले. संशय आल्याने काही रहिवाशांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. भीतीपोटी दोघे पळू लागले. मात्र जिन माता मोटर समोर रुपेशचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्या क्षणी तो आरोपीच्या तावडीत सापडला. संशयितांनी रुपेशला पकडून लाकडी बॅट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्याला कबुतराच्या ढावळीला बांधून ठेवण्यात आले. रात्रभर छळ सहन केल्यानंतर सकाळी 6 वाजता रुपेशला उलट्या होऊ लागल्या आणि तो बेशुद्ध पडला. अपघाताचा बनाव असा फसला. घाबरलेल्या आरोपींनी बचावासाठी अपघाताचा बनाव रचला. त्यांनी रुपेशला प्रथम जवळच्या रुग्णालयात आणि नंतर ससूनला नेले. मात्र ससूनमध्ये पोहोचण्यापूर्वीच रुपेशचा मृत्यू झाला होता. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या खबऱ्याने घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत चौकशी केली. सुरुवातीला अपघाताची कथा सांगणाऱ्या संशयितांनी पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. कबूतर चोरीच्या संशयातून त्याला मारहाण केल्याची कबुली दिली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.